नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे ते जी-के या प्रश्नावर या टॉपिकवर आधारित आहे आणि सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. जसे की पोलीस भरती असो, तलाठी भरती असो किंवा धर्मदाय आयुक्ताची जी ॲड आलेली आहे त्यासाठी तसेच विविध परीक्षांसाठी हे लेक्चर उपयुक्त असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपण यामध्ये जे प्रश्न पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि रिपीटेड क्वेश्चन आहेत आणि सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत आणि खूप महत्त्वाचे IMP प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे न स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघूया. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना करण्यामध्ये कोणत्या समाजसुधारकाचा पुढाकार होता? तर यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता आणि ही मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1874 मध्ये स्थापना करण्यात आलेली होती. आणि यामध्ये कोण कोण होतं? तर याच्यामध्ये लोकमान्य टिळक तसेच डॉक्टर राघव भांडारकर हे पण यामध्ये होते. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. MPSC मध्ये असा प्रश्न विचारला जातो की मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीमध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा स्थापनेमध्ये सहभाग होता? तर यामध्ये न्यायमूर्ती गोविंद रानडे तसेच लोकमान्य टिळक आणि राघव भांडारकर या तिघांचा यामध्ये समावेश होता. तर पुढचा प्रश्न बघूया. ग्रामगीता हे प्रसिद्ध काव्य कोणत्या समाजसुधारकाने रचलेले आहे? तर उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे ग्रामगीता हे पुस्तक आहे. पुणे येथे अहिला आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर विराज शिंदे यांनी पुणे येथे जी स्थापना केलेली आहे अहिला आश्रमची ती विराज शिंदे यांनी केलेली आहे. ती केव्हा केलेली आहे तारीख? तर 1923 इसवी सन 1923 मध्ये त्यांनी ही स्थापना केलेली आहे. तसेच दुसरं एक अहिल्या महिला मंडळ म्हणून आहे. अहिल्या महिला मंडळ हे पण खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत विचारलं नाही पण विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे महत्वाचं आहे. अहिल्या महिला मंडळ कुठे स्थापन केलेलं आहे? तर पेनमध्ये. पेन कुठे आहे? रायगडमध्ये. तर याची स्थापना 18 ऑक्टोबर 1996 मध्ये स्थापना केलेली आहे. अहिल्या महिला मंडळ लक्षात ठेवा. अहिल्या महिला मंडळ 1996 मध्ये अहिल्या महिला मंडळ पेन येथे स्थापन केलेली आहे. कोणी स्थापन केलेली आहे? तर वासंती देव यांनी अहिल्या महिला मंडळाची स्थापना केलेली आहे. आणि अहिल्या आश्रमाची कोणी केली आहे? तर विराज शिंदे यांनी 1923 मध्ये पुणे येथे केलेली आहे. प्रश्न चौथा. 1845 साली ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात कोणत्या समाजसुधारकाचा पुढाकार होता? तर यामध्ये कोणाचा होता? जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार होता. प्रश्न पाचवा. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? तर कोणी केलेली आहे? रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे? तर 1902 ते 1905 त्या दरम्यान केलेली आहे. कुठे केलेली आहे? असा पण प्रश्न येऊ शकतो. तर मुंबई येथे केलेली आहे. त्याचा उद्देश काय होता? तर महिलांना शिक्षण देणे, त्यांचे कौशल्य विकसित करणे आणि सामाजिक व साहित्यिक विकासाला चालना देणे हा मुख्य हेतू सोशल क्लबचा होता. पुढील प्रश्न. बर्वेक केस प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? बर्वेक केस प्रकरण जे आहे ते कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? तर लोकमान्य टिळक आणि गो. आगरकर यांच्या संबंधित ते प्रकरण आहे. सर्व प्रश्न हे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि परीक्षेला आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे मी घेतलेले आहेत. आपण सर्व परीक्षांसाठी जीके क्वेश्चन जीकेचे जे क्वेश्चन आहेत ते IMP क्वेश्चनची PDF तयार केलेली आहे. सर्व महत्वाचे क्वेश्चन आहेत आणि
1200 क्वेश्चन आहेत. 1200 किती? 1200 प्रश्न आहेत. त्याची PDF आपण तयार केलेली आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही मला WhatsAppला मेसेज करा आणि तुम्हाला ती PDF मिळून जाईल. पण त्या PDFची किंमत तुम्हाला ₹29 त्या PDFची किंमत आहे. किती आहे? ₹29 PDFची किंमत आहे. तर तुम्ही नंबर लिहून घ्या. 90 28 17 52 51. कारण खूप कमी किंमत ठेवलेली आहे. आपण जर नाश्ता करायला गेलो तर आपल्याला नाश्ता ₹50 लागतात. पण मी किंमत खूप कमी ठेवलेली आहे. ₹29 किंमत ठेवलेली आहे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण एका प्रश्नाचे महत्त्व कधी कळतं तर आपला जेव्हा रिझल्ट जातो 1 मार्काने तेव्हा आपल्याला एका प्रश्नाचं महत्त्व कळतं. त्यामुळे मी ₹29 किंमत ठेवलेली आहे. सहज पॉसिबल कोणाला पण घेऊ शकतात असं किंमत ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की पर्चेस करा. दुधगाव विद्यार्थी आश्रमची स्थापना कोणी केली? दुधगाव विद्यार्थी आश्रमची स्थापना कोणी केलेली आहे? तर कोणी केलेली आहे? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे? तर 1909 मध्ये केलेली आहे. कुठे केली आहे? दुधगाव कुठे आहे? तर दुधगाव हे सांगलीमध्ये आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दुधगाव आहे. त्यामुळे आणि उद्देश काय होता याचा? तर सामाजिक आणि शैक्षणिक कार्य प्रसारासाठी ही स्थापना केलेली होती. ही जी आश्रमची स्थापना केली होती त्याचा उद्देश काय होता? सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हे प्रसारासाठी ही योजना जे आश्रमची स्थापना केलेली होती. प्रश्न 8वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी केली? बहिष्कृत हितकारणीची सभा जी आहे तिची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? तर 1924 मध्ये केलेली आहे. पूर्ण डेट लिहून घ्या. 20 जुलै 1924 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली आहे. कुठे केलेली आहे? तर मुंबई येथे केलेली आहे. कुठे? खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. मुंबई येथे स्थापना केलेली आहे. हितवाद वृत्तपत्राची सुरुवात कोणी केलेली आहे? तुम्ही ऐकलेलं असेल किंवा नसेल, पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हितवाद वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी स्थापना केलेली आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी हितवाद वृत्तपत्राची सुरुवात केलेली आहे. हितचिंतक साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली होती? हितचिंतक साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली होती? तर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी केलेली आहे. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा ग्रंथ कोणी लिहिला? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. खूप आय एम पी प्रश्न आहे. आतापर्यंत परीक्षेला आलेला नाही, येऊ शकतो. महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले? महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणत्या समाजसुधारकाने सुरू केलेले आहे? तर विनोबा भावे यांनी सुरू केलेले आहे. प्रश्न 13वा लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी केली? तर 1895 मध्ये शिवजयंती उत्सवाची सुरुवात केलेली आहे. गणपती उत्सवाची कधी केलेली आहे? गणपती उत्सवाची तर 1893 मध्ये गणपती उत्सवाची सुरुवात केली. त्याच्यानंतर 1895 मध्ये शिवजयंती उत्सवाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले खरा ब्राह्मण हे नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले खरा ब्राह्मण हे नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन कोणी सुरू केले? मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन कोणी सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे. 1859 साली लंडन इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? 1859 साली लंडन इंडिया सोसायटीची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेली आहे. महात्मा फुले यांच्या ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाला महात्मा गांधींनी काय म्हटले होते? महात्मा फुले यांच्या ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाला महात्मा गांधी यांनी काय म्हटले होते? तर आधुनिक भगवद्गीता असे म्हटले होते. काय म्हटले होते?
आधुनिक भगवद्गीता असे ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाला म्हणले होते. महात्मा गांधी कोणाला गुरु मानत होते? तर सर्वांना माहित असेल, महात्मा गांधी हे गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानत होते. प्रश्न 19वा, दीनबंधू सार्वजनिक सभा, दीनबंधू फ्री स्कूल आणि दीनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू फ्री स्कूल आणि दीनबंधू वृत्तपत्र हे कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले आहे. मुरळी प्रतिबंधक परिषद कोणी सुरू केली? मुरळी प्रतिबंधक परिषद कोणी सुरू केली? तर कोणी? विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक परिषद सुरू केलेली आहे. ही जी मुरळी प्रतिबंधक परिषद आहे ती कुठे स्थापन केली होती? तर 1910 मध्ये जेजुरी येथे विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेली होती. कुठे? जेजुरी येथे. कुठे जेजुरी कुठे आहे? तर पुणे येथे जेजुरी आहे. जेजुरीला 1910 मध्ये मुरळी प्रतिबंधक परिषद विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेली होती. लाल बावटा कला पथकाची स्थापना कोणी केली? तर अण्णाभाऊ साठे यांनी लाल बावटा पथकाची स्थापना केलेली आहे. वरील उंच माझा झोका ही मालिका कोणाच्या जीवनावर आधारित आहे? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. झी मराठीवरील उंच माझा झोका ही मालिका कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर कोणाच्या? रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित आहे. सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र कोणते होते? तर सर्वांना माहित आहे, सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र हे दीनबंधू होते. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र हे सुबोध पत्रिका होते. सत्यशोधकचे कोणते होते? तर दीनबंधू होते. आणि प्रार्थनाचे कोणते होते? सुबोध होते. मराठे व इंग्रज हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठे व इंग्रज हा ग्रंथ नचिकेळकर यांनी लिहिलेला आहे. श्रद्धानंद साप्ताहिक कोणी सुरू केले? श्रद्धानंद साप्ताहिक हे विनायक दामोदर सावरकर यांनी सुरू केलेले आहे. जागरूक वृत्तपत्राचे संपादक कोण होते? जागरूक वृत्तपत्राचे संपादक हे बाळचंद्र कोठारी होते. मित्रांनो, तुम्ही जर लाईक केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. प्रश्न 28वा, जागृती वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर जागृती वृत्तपत्राचे संपादक हे भगवंतराव पाळेकर होते. भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर कोणी केलेली आहे? नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केलेली आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणाची प्रेरणा होती? तर महात्मा फुले यांची प्रेरणा घेऊन नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली होती. प्रश्न 31वा, राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार कोणत्या साली हाती घेतला? तर कधी घेतलेला आहे? 1894 मध्ये कोल्हापूर संस्थानाचा कारभार त्यांनी हाती घेतलेला होता. प्रश्न 32वा, राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला? तर कधी झाला? 1874 मध्ये राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झालेला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू कोणत्या साली झाला? जन्म 1874 आणि मृत्यू 1922. प्रश्न 34वा, विजयी मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? विजयी मराठा खूप जास्त प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. विजयी मराठा हे श्रीपतराव शिंदे यांचं हे वृत्तपत्र आहे. कोणाला हंटरकार असे संबोधले जाते? हंटरकार कोणाला संबोधले जाते? तर माधवराव बागल यांना हंटरकार संबोधले जाते. हंटर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर माधवराव बागल यांनी हंटर हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे, म्हणून त्यांना हंटरकार असे संबोधले जाते. बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा चळवळ कोणी सुरू केली? बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा चळवळ कोणी सुरू केली? तर प्रतिज्ञा चळवळ ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली आहे. पुणे कमर्शियल अँड
कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना केलेली आहे. प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन ही नियतकालिके कोणी सुरू केली? तर प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन हे भाऊ महाजन यांनी सुरू केलेली नियतकालिके आहेत. लक्षात ठेवा कोणते कोणते खूप जास्त परीक्षेला विचारले जातात. प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन हे कोणाचे आहे? तर भाऊ महाजन यांचं आहे. 1888 साली पुणे येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर जे पहिले पुणे येथे भरले होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष हे महादेव गोविंद रानडे हे होते. 41वा प्रश्न, विद्यार्थी, काँग्रेस, साधना ही नियतकालिके कोणी सुरू केली? तर साने गुरुजी यांनी विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना ही नियतकालिके त्यांनी सुरू केलेली आहेत. कऱ्हेचे पाणी, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आत्मचरित्र कोणाचे आहे? तर आचार्य आत्रे यांचे हे कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र आहे. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? तर बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस हे भाऊ दाजी लाड हे होते. मुंबई येथे बादशाही नाट्यगृह कोणी बांधले? मुंबई येथे बादशाही नाट्यगृह कोणी बांधले? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबई येथे बादशाही नाट्यगृह बांधलेले आहे. मित्रांनो, पोलीस भरतीसाठी 20 ते 25 क्वेश्चन हे जीकेचे येतात. तसेच सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी 25 क्वेश्चन हे येतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. आपण अशीच सिरीज घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूनही ठेवा. पुढचा प्रश्न, ब्राह्मण पोस्टल मिशन, तरुण ब्राह्मण संघ आणि तरुण आस्तिकांचा संघ कोणी स्थापन केला? ब्राह्मण पोस्टल मिशन, तरुण ब्राह्मण संघ आणि तरुण आस्तिकांचा संघ हे कोणी स्थापन केलेले आहेत? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेले आहेत. पुढचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केलेले आहे. प्रश्न 47वा, महात्मा फुले यांनी इशारा या पुस्तकात कोणत्या समाजसुधारकावर टीका केली? तर न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांवर इशारा या पुस्तकामध्ये महात्मा फुले यांनी टीका केलेली आपल्याला आढळते. विचार लहरी, विचार लहरी हे पाक्षिक कोणी काढले? तर विचार लहरी हे पाक्षिक कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी काढलेले आहे. इतिहासावर आधारित आपण हे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. इतिहास हा विषय असा आहे की प्रत्येक परीक्षेला इतिहासावर प्रश्न विचारतात. त्यामुळे तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा एकही मार्क जाणार नाही. 49वा प्रश्न, निबंधमाला कोणी सुरू केली? निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न 50वा आणि शेवटचा, कृष्णशास्त्री चिपळूणकर हे कोणाचे वडील होते? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे वडील होते. आपण 50 प्रश्न घेतले होते मित्रांनो. मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच आपण पुढील परीक्षेसाठी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअरही करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.